अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व सद्गुरू बंधू भगिनींनो, आपण परमपूज्य श्री श्री मामा महाराज देशपांडे महाराज देखील श्री गुरुकृपेनंतरही अभ्यासाची आवश्यकता हे पुस्तक वाचण्यात घेतले आहे. साधना टिकणे ही खरी पुण्य आहे. तुकामुळे साधन सुलभ गोमटे, परी उपतिष्ठे पूर्वपुण्ये. श्री संत तुकाराम महाराज वरील अभंगाच्या चरणात म्हणतात की मनुष्याला साधन मिळते ते पूर्वपुण्याच्या जोरावर, परंतु ती साधना कार्यक्षम होईपर्यंत म्हणजे आत्मानुभूती होईपर्यंत टिकणे ही खरी पुण्य आहे. कारण एका अभंगात तेच म्हणतात की तुकामुळे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो घडी घेतो तेथे. वरील अभंगाच्या चरणात श्री महाराज म्हणतात की शहाणा तो धणी घेतो येथे. आता शहाणा कोण? तर जो जगाला आपल्या चातुर्याने फसवितो व आपले कार्य साधतो तो शहाणा काय तर नाही, असे उत्तर देऊन म्हणतात. पूर्वपुण्याईच्या जोरावर श्री गुरूंकडून मिळालेली साधना नियमित चालू राहून भगवत दर्शनाचा लाभ ज्याला होईल तो शहाणा ही खरी पुण्याई. खरी पुण्याई म्हणजे काय? आता खरी पुण्याई म्हटली की खोटी पुण्याई आहे किंवा कसे, असा प्रश्न साहजिकच येतो. यावर सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या ओव्या पाहण्यासारख्या आहेत. देव मनुष्य स्थावर या नाव जगडंबर, आणि हे तो तिन्ही प्रकार कर्म फळाचे. अनिष्टमिष्टम मिश्रम च त्रिविधम कर्मण फलम, भवत्यागिनां प्रेत्य तु संन्यासीनां क्वचित. प्राणी मात्र जन्मास येतो तो पूर्वकर्माप्रमाणे. काही जण देव योनीत, काही मानव योनीत आणि काही जड म्हणजे अत्यंत नीच योनीत जन्मतात. परी विषयावता बुद्धी अंगी सुनी अवधी, प्रवर्तती ते निषिद्धी कुव्यापरी. तेच कृमी कीट लोष्ट हे देह लावती निकृष्ट, तया नाम हे अनिष्ट कर्मफळ. पूर्वकर्माचे जर फळ इष्ट असेल तर त्यास देव योनीत जन्म येतो. का सुधर्मा मान देता स्वाधिकार पुढा सुद्धा, सुकृत की जे पुसता आज्ञायते. पूर्वजन्मात स्वधर्माचे अनुष्ठान घडलेले असेल आणि ते वेदमान्य असलेले वागणे जर असेल तर त्यापासून जे पुण्य निर्माण होईल त्यामुळे त्यात इंद्र चंद्र आणि देवतांचे जन्म येतात. ते इंद्रादिक देवांची देहे राहित जी सव्यसाची, या कर्मफळा इष्टाची प्रसिद्धी गा. आपण अनिष्ट व इष्ट म्हणजे नीच कर्म व चांगले कर्म या पूर्वजन्माच्या कर्माच्या फळाप्रमाणे दोन निरनिराळ्या योनींचे जन्म पाहिले. आता मानव जन्म कसा होतो ते पाहू. यावर सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराज फारच गुढ बोलतात. त्यांच्या ओव्यांचा सरळ अर्थ व गुढार्थ फार उद्बोधक आहे. त्या ओव्या अशा. आणि गोड आंबट मिळे ते तर रसांतर फरसाळे, उठी दोही वेगळे दोही जिळते. वरील ओवीत माऊली म्हणतात गोड असलेली साखर व आंबट दही यांच्या मिश्रणामुळे दह्याचा व साखरेचा स्वतंत्रपणा जाऊन त्यातून एक श्रीखंड नावाचे पक्वान्न तयार होते. परंतु जर त्या गोड आंबटाचे मिश्रण समजले तर त्याचा उपयोग, नाहीतर नाही. कसे ते पहा. श्रीखंडाची उद्बोधक गोष्ट. एक वाटीभर दही घेतले व त्यात पोतेभर साखर मिसळली तर ते पक्वान्न श्रीखंड होईल का? उलट एक वाटीभर साखर घेतली व एक डबाभर 18 किलो दही चक्का घेतले तर ते पक्वान्न श्रीखंड होईल का? तर त्याचे उत्तर नाही असे आले. मग काय पाहिजे म्हणजे बरोबर? तर ज्या मानाने दही म्हणजे चक्का आंबट असेल त्या मानाने साखरेचे गोडाचे प्रमाण त्यात घालून ते एकत्र केले असता त्याचे श्रीखंड होईल.
समजा एका बाईने पातेल्यात दही होते म्हणून त्यात साखर घातली, चमच्याने ते हलवले आणि श्रीखंड म्हणून वाढले, तर ते निश्चितच बरोबर नव्हे. तर त्यासाठी उत्तम दूध घेऊन ते खरपूस तापवून मग ते तापलेले दूध कोमट होईपर्यंत थांबवून ज्या मानाने दूध असते त्या मानाने थोडे दही मिसळून ते साईसकट व्यवस्थित ढवळून ते दही दूध समरस होईपर्यंत ढवळून नंतर व्यवस्थित झाकून नीट ठेवले. मांजर वगैरे खाणार नाही अशा ठिकाणी, व तर त्याचे उत्तम दही होईल. ते झाल्यावर एक भक्कम पंचा घेऊन त्यात ते दही घालून टांगून ठेवावे लागेल. म्हणजे त्यातील पाण्याचा अंश हळूहळू गळून जाईल. असा पाणी निघून गेलेला दह्याचा भाग म्हणजे चक्का. तो वाटीभर एका पातेल्याच्या तोंडाला पंचा बांधून त्यावर तो घालून त्यावर त्याच प्रमाणात 2 वाट्या साखर घालून तो उजव्या हाताने मर्दन करून ते दही व ती साखर एकजीव करावी लागेल. त्यानंतर पंचातून गाळून घ्यावे लागेल. त्यानंतर दह्याचा थंडपणा मोडण्याकरता त्यात केशर, जायफळ वगैरे प्रकार घालावे लागतात. ते हाताने सारखे झाल्यावर सुमारे 2 तास मुरले म्हणजे ते श्रीखंड या खऱ्या अर्थाने सार्थ ठरते. हा दृष्टांत देऊन मनुष्याची पूर्वपुण्याई व पाप यांच्या योगाने येणाऱ्या मनुष्यजन्माचे सार्थक व्हावे असे वाटत असेल तर वरील दृष्टांताप्रमाणेच आयुष्यात साधना करून सार्थक करावे. असा पुढील ओवीत ध्वन्यर्थ दाखविला आहे. ती ओवी अशी: रेचकची योग वशे होय स्तंभावया दोषे सत्यासत्य समरसे सत्यासत्यची जिणीजे. वरील ओळी माऊली मानवाला मानव जन्माचे सार्थक कशात आहे व ते कशा तऱ्हेने करून घ्यावे हे सांगतात. रेचकची योग वशे. रेचक व पूरक अशा 2 प्रकारांमुळे योग सिद्ध होऊ शकतो. परंतु माऊलींचे म्हणणे रेचकाच्या बाजूने जर योग सिद्ध झाला तरच मनुष्य जन्माचे सार्थक होईल असे आहे. ते कसे ते पहा. रेचकाचे विज्ञान. रेचक म्हणजे आपल्या शरीरातून जो वायू बाहेर जातो तो. त्यास आपण शास्त्रात उच्छ्वास असे म्हणतो व रेचकातही बाहेर श्वास जाणे हीच क्रिया आहे. मग फरक काय तर श्वास व उच्छ्वास यात जो वायू बाहेर व आत करीत असतो तो पूर्णतया होत नसून तो वरवर जातो व येतो. परंतु रेचक करावायचा अगर व्हायचा याचा अर्थ सर्व वायू बाहेर गेला पाहिजे, म्हणजे तो काढावाच लागतो. असा पूर्ण वायू बाहेर काढण्याच्या क्रियेसच रेचक असे म्हणतात. म्हणजे सुरुवातीस तो वायू बाहेर काढण्याची कृतीही माहिती पाहिजे, म्हणजेच योगाची माहिती पाहिजे. अर्थात कोणास तरी शरण गेल्याशिवाय ती मिळू शकत नाही. कारण गुजे विण हित कोण सांगे. हितगुज असल्याशिवाय म्हणजेच एकमेकांचा विश्वास एकमेकास पटल्याशिवाय हित कोण सांगेल. परंतु जरी हित व त्याचे गुज म्हणजे वरमुख कळले तरी स्वतः त्याच्या अनुष्ठानाचा अवलंब केल्याशिवाय इच्छित प्राप्त होणार नाही. तपे विण दैवत दिलेला विण प्राप्त. याचा अर्थ जरी कोणी दिले तरी तपाचे अनुष्ठान ज्याचे त्यानेच केले पाहिजे, म्हणजे त्या तपाच्या साधनाने दैवत प्राप्त होते. याचीच योग साधना म्हणजे सांगितलेली प्राणाची साधना केली असता योग वश होतो व योग वश झाला म्हणजे तो जो रेचक होतो तो नेहमीच सहज कुंभक म्हणजे स्तब्ध केल्याच्या दिशेने होतो. असा तो साधला की काम झाले याचाच अर्थ केवळ कुंभक होऊ लागला. असा रेचक योगावस्थेने साधल्यावर त्यातून जसा केवळ कुंभक साधला जातो तसा सत्यासत्य समरसे सत्यासत्यची जिणीजे. मानव देह कसा प्राप्त होतो तर सत्य परमात्मा व असत्य साधनात्मक सर्व स्थावर जंगमात्मक सृष्टी म्हणजे असल्याचा लोप होऊन एक सत्यच अनुभविता येते. असे फक्त मानवी देहातच असते व तो मानवी देह पापपुण्य यांच्या मिश्रणाने प्राप्त होतो. मानवास स्त्री गुरुपा झाली व त्याने साधना केली की पाप व पुण्य या दोन्हींचीही समरसता होऊन
त्यातून सच्चिदानंद रूपाची प्राप्ती होते असा अभिप्राय मांडून माऊली एका ओळीत सांगतात की म्हणून समभावे शुभाशुभे मिळून अनुष्ठानाचे उभे तेने मनुष्यत्व लावे ते मिश्र फळ शुभ व अशुभ म्हणजेच पाप व पुण्य यापासून त्यांच्या मिश्रणानेच मनुष्यजन्म प्राप्त होतो. आता जगात अनेक माणसे दिसतात, परंतु त्यात साधू तर बोटावर मोजण्या इतके, साधकही फार थोडे आणि माणसांची संख्या तर फार मोठी. खरे तर ती सर्वच पाप पुण्य मिळून जन्मास आलेली. मग असे का? त्यावर आमच्या मातुश्री मला एक गोष्ट सांगायच्या. शिमग्याच्या सणात मुले निरनिराळे मुखवटे घालून नाचतात. अर्थात वाघाचा छाप घातलेला जो असतो त्यास वाघोबा म्हणून इतर मुले घाबरतात व दूर जातात. तसेच कुत्र्याचा, अस्वलाचा, माकडाचा आदी अनेक मुखवटे लावून तशी सोंगे वठवितात. परंतु मुखवट्याच्या आत सर्व माणसेच असतात. त्याप्रमाणे या जगात पाप पुण्य मिळाल्याने सर्व जन्मास येतात ते माणसाचे मुखवटे लावून जन्म घेतात. परंतु त्या प्रत्येकाची आतली वासना निरनिराळी असते. कारण